आपण पाहत आहात BCCN न्यूज। जिल्ह्यातील भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू। मृतकांमध्ये रोहिणखेड येथील महिलेचा समावेश। बसमधील 40 भाविक जखमी। नेपाळहून काशीकडे जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटून घडला अपघात। तीर्थयात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशात झालेल्या भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून मृतकांमध्ये मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील एका महिलेचा समावेश आहे, तर अपघातामध्ये बसमधील एकूण 40 जण जखमी झाले असून त्यातील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी येथील श्री धनेश्वर हे गेल्या अनेक वर्षांपासून तीर्थयात्रेचे नियोजन करतात। यावर्षीही 31 मार्चला ते जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील अंदाजे 45 भाविकांना घेऊन रेल्वेने चित्रकूटपर्यंत गेले व तेथून श्रीराम टूर्स व ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने नेपाळमधील काठमांडूला गेले। आज 9 एप्रिलला नियोजित कार्यक्रमानुसार ते काशी येथे पोहोचणार होते, मात्र काशी केवळ 4 किलोमीटर दूर असताना आज सकाळी 10:30 वाजेदरम्यान नंदगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नवसारा रोडवर लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटले व बस डिवायडरला जोरात धडकून पलटी होऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये रोहिणखेड येथील सरस्वतीबाई समाधान पाखरे वय 75 वर्ष तसेच अकोला येथील अन्नपूर्णाबाई मोहेकार वय 65 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे, तर या अपघातामध्ये रोहिणखेड येथीलच सिद्धेश्वर वडू अप्पा कुल्ली वय 65 वर्ष तसेच सौ नंदादेवी भानुदास भोमरद वय 54 वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत, तसेच बसमधील 38 प्रवासी जखमी झाले आहेत। अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात हलवले आहे। जखमींमध्ये बहुतांश जण हे मोताळा तालुक्यातील रोहिणखेड, किन्होळा, धामणगाव बढे व मोताळा येथील रहिवासी आहेत। अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी तेथील प्रशासनासोबत संपर्क करीत जखमींवर उपचारासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहेत, तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही संबंधित नंदगंज प्रशासनासोबत संपर्क साधत घटनेची माहिती देऊन आवश्यक ती मदत पुरविण्याचे सूचित केले आहे। दोनों ड्राइवर के बीच थोड़ा सी बोलचाल हो गई। ड्राइवर छोटे गाड़ी के ड्राइवर ने इनको कहा कि गाड़ी बाजू में लगा, दोनों ने बाजू लगाया, दोनों गाड़ी ड्राइवर हमारे वो ऊपर झगड़ा भी कुछ नहीं हुआ। उन्होंने फोटो भी निकाल लिया गाड़ी का हमारे और उन्होंने बोला सामने कुछ कर लेंगे, आप उसकी बातचीत क्या हो गई मेरे, लेकिन यहाँ पे 2-3 एक आदमी बड़ा पत्थर लेकर आ गया, नहीं गाड़ी में पत्थर मार दिया, ड्राइवर का कंट्रोल चला गया। ये गाड़ी ऐसी नंबर से गाड़ी सीधा आ रहा है, इधर से फिर इधर आ रही है।